महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची नवी रचना जी आहे ती आज समोर आलेली आहे। स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही सगळी रचना जी आहे ती मांडलेली आणि यात आणखी एक जबाबदारी जी आहे ती मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकर यांना देण्यात आलेली आहे। सर, केंद्रीय समितीवर तुम्ही असणार, त्यासोबतच मुंबईच्या गटाध्यक्षांची जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे। खरं तर महापालिकेच्या अनुषंगाने या सगळ्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत। काय भावना आहेत? फक्त महापालिका नाही, परंतु असं राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की आत्ता त्यांनी मुंबई आणि ठाण्याच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राचा पुणे असेल, नाशिक असेल, इतर सर्व जिल्हे असतील ह्याच्या याद्या जाहीर केल्या जातील। आणि नक्कीच आता ह्याच्यामधनं कसं आहे की अत्यंत सूक्ष्म पद्धतीने काम चालेल। प्रत्येकावरती मुंबईला शहर अध्यक्ष आहेत, उपशहर अध्यक्ष दिलेले आहेत, केंद्रीय समिती आहेत वेगवेगळे, जे आमचे जिल्हाध्यक्ष, आपलं शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, गटाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, शाखाध्यक्ष यांच्यावरती केंद्रीय ज्या कार्यकारिणी नेमलेल्या आहेत अशा जबाबदाऱ्या प्रत्येक वरतीने विखरून दिलेल्या आहेत। म्हणजे काम पूर्ण अतिशय डीपली होईल आणि जे होईल ते सिरियसली आणि सिन्सिअरली होईल। रिपोर्टिंग राजसाहेबांना खरं होईल आणि 100% इलेक्शन्समध्ये याचा आम्हाला फायदा होईल। सर, खरं तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की गटाध्यक्षांची जी राज ठाकरे यांनी म्हणताना म्हटलं की आमच्याकडे 20 ते 25 हजार गटाध्यक्ष असतात आणि त्या सगळ्यांचं रिपोर्टिंग हे तुमच्याकडे असणार आहे, त्यामुळे ही केवढी मोठी जबाबदारी नाही। शेवटी आहे की टीम आहे, लक्षात ठेवा। आणि ह्या संपूर्ण टीम उत्तम गटाध्यक्ष असो त्यांना फक्त उत्तमरित्या मार्गदर्शन करणे, त्यांच्या जबाबदारीची जाणीव काय आहे ते त्यांना कळून देणं आणि समन्वयकाचं काम करणं। आणि शेवटी कसं आहे, काही नवीन नसतं, जे नवीन येतात त्यांना थोडं तुम्हाला सांगायला लागतं। जबाबदारी मोठी आहे आणि 100% मी राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक होत। आमची जी संपूर्ण कार्यकारिणी समिती आहे हे उत्तमरित्या हे काम करेल नक्कीच। मला यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की केंद्रीय समिती जी असणार आहे, ज्याच्यात तुम्ही आहात, बाळा नांदगावकर आहात, जी वरिष्ठ पक्षाची महत्त्वाची फळी आहे, त्याचं नेमकं काम काय असणार, ते नेमकं काम काय करणार आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं की विभाग अध्यक्षांच्या बरोबर जी केंद्रीय समिती आहे ती विभाग अध्यक्षांचं पूर्ण समन्वय, त्यांच्यामध्ये काही अडीअडचणी असतील अशा प्रत्येक लेवलला विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा आणि गटाध्यक्ष असे हे जे 5 प्रमुख जे प्रमुख आपली पदं आहेत त्यांच्यावरती त्यांचा समन्वय असेल, त्यांच्या नेमणुका असतील, त्यांच्या काही अंतर्गत गोष्टी असतील, त्यांना कशा प्रकारे लोक हे संपूर्ण मार्गदर्शन या केंद्रीय समिती करतील आणि योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्याच्यावरती घेतील। त्यांच्या काही अडचणी असतील त्या राजसाहेबांपर्यंत पोहोचवल्या जातील। म्हणजे संपूर्ण सर्व ही मोठी टीम एक काम करेल आणि त्याचा पूर्ण रिपोर्ट हा राजसाहेबांकडे जाईल। अगदी शेवटचा प्रश्न आहे सर, वेळोवेळी मिशन महापालिका हा या संपूर्ण बैठकीचा चर्चेचा विषय राहिलेला आहे। राज ठाकरे, मग केंद्रीय समिती आणि मग पुढच्या समित्या असतील, त्यामुळे तुमच्यावर आता केवढं मोठं आव्हान असणार आणि महापालिकेचं मिशन मुंबई महापालिका अविनाश अभ्यंकर कसे बघतात? नाही, शेवटी कसं आहे, हा विषय अविनाश अभ्यंकरांचा नाही आहे, तर राजसाहेबांपासून ते महाराष्ट्र सैनिकांपर्यंत ते मुंबईच्या जिथे महानगरपालिका आहे त्या सर्व महानगरपालिकेमधील जनता आहे त्या जनतेपर्यंत, महाराष्ट्र सैनिकांपासून ते राजसाहेबांपर्यंत आम्ही सर्वजण जाणार आहोत। राजसाहेबांचे विचार, राजसाहेबांनी आजपर्यंत घेतलेले निर्णय आणि एका साईडला पक्षीय रचना जी असेल ह्याचा संपूर्ण मेळ उत्तमरित्या राखून तुम्हाला दिसेल की जबाबदारी प्रत्येकावरती आहे, ह्याच्यावरती कमी आहे ते जास्ती असं नाही आहे, जबाबदारी प्रत्येकावरती आहे। जबाबदारी ही जबाबदारीची आहे, ही नुसतीच पद आहे म्हणून नाही। हां, जो काम करेल तो ह्या पदावरती राहील, जो काम करणार नाही तो 100% बदलला जाईल। तुमची रोखटोक भूमिका आम्हाला याच्यातून पाहायला मिळते। तरी पण महापालिकेला खरं तर मागचा इतिहास पाहिला तर 25 वर्ष शिवसेना सत्तेत आहे, यंदा भाजप तेवढ्याच जोमाने समोर उतरलेली पाहायला मिळेल आणि या दोघांसमोर तिसरा पक्ष म्हणजे मनसे आता रचना करताना समोर आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला वाटतंय परिवर्तन होईल यंदा? शेवटी राजसाहेबांना आणि त्यांच्या विचारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। तुम्ही जर भूतकाळ डोकावलं तर आम्हाला प्रचंड असं यश ह्या अनेक महानगरपालिकांमध्ये मिळालं आहे आणि राजकारण म्हटलं की कधी यश येतं, कधी अपयश येतं आणि हे जे नवीन आत्ता संपूर्ण रचना केलेली आहे आणि आत्ता जो काही इथे राजकीय सगळी जी चायनीज भेळ झालेली आहे ही लोकांना नाही मान्य आहे। ह्या पॉलिटिकल ॲडजस्टमेंट लोकांना मान्य नाही, ते पर्याय शोधत आहेत आणि तो पर्याय राजसाहेब ठाकरे असेल, तो पर्याय रेल्वे इंजिन असेल, तो पर्याय मनसे असेल, हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो। आणि आत्ता ह्याच्या सर्व नेमणुका झालेल्या आहेत, तुम्हाला दिसेल की कशी येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मनसे पूर्ण ताकदीने उतरलेली असेल। धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी। अगदी महत्त्वाची टीका जी आहे ती अभ्यंकरांनी केलेली आहे की आता राजकारणाची चायनीज भेळ झालेली आहे, लोकांना पर्याय पाहिजे आणि मग महापालिकेच्या निवडणुकीत लोक पर्याय म्हणून रेल्वेचे इंजिन महापालिकेत पळवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।